नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मागील निवडणुकीप्रमाणे वंचित बहुजन आघाडी भाजपा विरोधी मतांमध्ये फूट पाडेल का, अशी भीती काँग्रेससह विरोधी पक्षांना होती. मात्र लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांनी पहिला कौल दिल्याचं पाहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 35 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर 7 ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे 8 जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. किंबहुना लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार 3ऱ्या आणि 4थ्या स्थानावर राहिल्याचं पाहायला मिळालं. या लोकसभा निवडणुकीत वंचितने दिलेले मोठे चेहरेही निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालं. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून 3ऱ्या स्थानी राहिल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यात खरी लढत काँग्रेसचे अभय पाटील आणि भाजपाचे अनुप धोत्रे यांच्यातच झाली. शिर्डीतून उत्कर्षा रुपवते यांना वंचितने लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यातील दुरंगी लढत उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे तिरंगी झाली. शिवसेनेच्या 2 गटातल्या भांडणात वंचितला फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र उत्कर्षा रुपवते 3ऱ्या क्रमांकावरच राहिल्या. वंचितच्या उमेदवारांपैकी आणखी एक मोठा चेहरा म्हणजेच पुण्यातील उमेदवार वसंत मोरे. भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या लढतीत मनसेतून आलेले वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली. त्यामुळे पुण्यातील लढत ही तिरंगी केली खरी, पण निकालात वसंत मोरे 3ऱ्या स्थानापर्यंतच उडी मारू शकल्याचं दिसून आलं. पहिल्या क्रमांकावरील मोहोळ आणि 2ऱ्या क्रमांकावरील रवींद्र धंगेकरांच्या तुलनेत वसंत मोरेंनी फारशी मतही मिळवली नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे हे 3-4 चेहरे वगळता राज्यभरात उभे करण्यात आलेले 35 पैकी इतर नावही फारशी चर्चेतली नव्हती. तर अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला 5 ते 10 हजारांच्या मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. वंचित बहुजन आघाडीने राज्यातील 7 जागांवर उमेदवार न देता तिथे इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 उमेदवाराचाही समावेश होता. पाहुयात वंचितने पाठिंबा दिलेल्या 7 उमेदवारांचं काय झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून. वंचितनं पाठिंबा दिलेल्या 7 ठिकाणी काय झालं. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेस पक्षाचे विजयी झाले. बारामतीमधून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी झाल्या. सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत होते, तेही विजयी झाले. नागपुरातून वंचित बहुजन आघाडीने विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, ते पराभूत झाले. भिवंडीतून निलेश सांबरे या अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता, तेही पराभूत झाले. अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे, त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता, तेही पराभूत झाले. यवतमाळ वाशिममध्ये डॉक्टर अनिल राठोड एसजेपी पक्षाचे, त्यांना वंचितने पाठिंबा दिला, ते सुद्धा पराभूत झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला मतदारांनी भरभरून मतदान केलं. वंचितने तब्बल 41 लाख मतं घेतली होती. त्याच वंचितला यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नाकारलं. पाहुयात वंचितच्या उमेदवारांना मतदारांनी का नाकारलं, त्याची नेमकी कारणं काय आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या युतीनं भाजपा विरोधी पक्षांना, त्यातही विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका दिला होता. नांदेड, सोलापूर, अकोला यासारख्या मतदारसंघात केवळ वंचितनं मोठी मतं घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणालाच नवं वळण लागलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि याच काळात प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंप्रती सकारात्मक दिसून येत होते. किंबहुना एका टप्प्यावर वंचितनं शिवसेनेसोबत युतीही केली. मात्र तोच एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं आणि पक्ष फोडला. त्यानंतर महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पुन्हा बदलली. शिवसेनेचा शिंदे गट आणि नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून आलेला गट आणि भाजपा यांचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि आताही ते सत्तेत आहे. या काळात प्रकाश आंबेडकर हे सर्व पक्षांच्या विरोधात राहिले.
मात्र महाविकास आघाडीसोबत येण्यास उत्सुक असल्याचं सुरुवातीला दिसून आलं होतं. मात्र लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तशी तशी प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य महाविकास आघाडीत येण्यास तितकीशी पूरक दिसून येत नव्हती. वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात फूट पाडणारी वक्तव्य प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडींच्या नेत्याकडून झाली आणि शेवटी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी युती यशस्वी झाली नाही. परिणामी वंचित स्वबळावर लोकसभेला सामोरं गेली. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभा लढवत असल्यानं याचा फटका भाजपा विरोधी पक्षांना म्हणजेच महाविकास आघाडीतल्या पक्षांना बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात निकालात तसं काहीही दिसून आलेलं नाही. वंचितनं लढवलेल्या कुठल्याही मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला अशी मतं मिळाली नाही ज्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल. वंचितच्या पराभवाचं प्रामुख्यानं कारण सांगितलं जातंय की भारतीय जनता पक्षानं अब की बार 400 पारचा नारा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपा 400हून अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी मागतंय असा प्रचार केला. हा प्रचार अनेक ठिकाणी परिणाम करताना दिसला. ही भीती प्रामुख्याने अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये अधिक प्रकर्षानं जाणवत होती. भाजपाच्या 400 पारच्या घोषणेनंतर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने संविधान बचावची मोहीम राष्ट्रव्यापी राबवली. सोबत सामाजिक न्यायाचे मुद्दे आमच्या अजेंड्यावर असल्याचं मतदारांना पटवून दिलं. भारताच्या संविधानाबाबत अनुसूचित जातींचा समूह संवेदनशील असतो. संविधान प्रत्यक्षात आणण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा होता. एवढ्या एकाच कारणानं नव्हे तर संविधानामुळे आपले न्याय हक्क अबाधित आहेत ही भावना वंचित घटकांमध्ये रुजलेली आहे. अशा वेळी संविधान बचावची मोहीम आपल्या अजेंड्यावर ठेवणाऱ्या काँग्रेस किंवा इंडिया आघाडी सोबत न गेलेल्या अशा वेळी संविधान बचावची मोहीम आपल्या अजेंड्यावर ठेवणाऱ्या काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत न गेल्याचा फटका हा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला बसल्याचं दिसून येते. एकीकडे काँग्रेस संविधान बचावची मोहीम ठळकपणे राबवत होती आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी त्याच काँग्रेससोबत आघाडी करताना वाद होतील अशी वक्तव्य करत होती. या काळात अनुसूचित जातीच्या मतदारानं लोकसभा निवडणुकीतली आपली भूमिका कायम केली. संघटनात्मक पातळीवरही वंचित बहुजन आघाडी कमकुवत आहे. त्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करणं आवश्यक होतं. ती केली नसल्याचाही फटका वंचितच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून येतंय. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांचा बऱ्यापैकी प्रभाव दाखवून दिला होता. आता महाविकास आघाडीसोबत जाऊन तो प्रभाव आणखी वाढून कायम करण्याची संधी ही प्रकाश आंबेडकरांना होती. मात्र ती संधी प्रकाश आंबेडकरांनी दडवली. आगामी काळात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी कसं काम करते आणि काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कशी कामगिरी करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.